A1 and A2. ओके, आणि B1 and B2 इज इंटरमिडिएट लेवल आणि C1 C2 इज प्रोफेशनल लेवल. तुम्हाला आपल्याला जेव्हा लेक्चर स्टार्टिंगला A1 पासून चालू होतं. ओके, A1 मध्ये हो. आता आपलं हे ट्रेनिंग कसं असेल हे नंतर आपण डिस्कशन करूया. मी सुरुवातीला अबाउट A1 आणि ही जी A1 एक्झाम चा सिलेबस डिफाईन केला जातो. पर्टिक्युलर सिलेबस असतो लेवलचा. ओके, नेक्स्ट याची एक्झाम जी कंडक्ट करते ना गोविते इन्स्टिट्यूट करतं, मॅक्स व्हिलर भवन. हे पुण्याला आहे, मुंबईला आहे, दिल्लीला आहे, असे इन्स्टिट्यूट आहे. हे जर्मन एम्बेसी इन्स्टिट्यूट आहे. हे जर्मनीचे इन्स्टिट्यूट आहे. ते इंडियामध्ये काय करतात, मुलांचं प्रिपरेशन घेत आहेत, एक्झाम प्रिपरेशन. ओके, आणि त्यांची एक्झाम कंडक्ट करतात. तिथं तुमची ऑफलाईन एक्झाम असते. ही ऑफलाईन एक्झाम मध्ये ते तुम्हाला सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतात. हे सर्टिफिकेट आपल्याला वर्ल्ड वाईज व्हॅलिड असतं इंटरनॅशनल साठी. तुम्हाला हे सर्टिफिकेट जर्मनी एनी इंटरनॅशनल कंट्रीसाठी तुम्ही जस्ट तुमचं A1 कम्प्लीट असेल तर ही तुम्ही एक्झाम पास पाहिजे. ते सर्टिफिकेट तुम्हाला इम्पॉर्टंट आहे A1 साठी. ओके, आता हे जे आपले लेक्चर्स असतील ओके. ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. वीकेंड अँड वीकली बॅचेस असतात. स्ट्रॉंग जर्मन फंडामेंटल्स असेल, हाय क्वालिटी एज्युकेशन, एक्झाम प्रिपरेशन असतो. आपण काय करतोय, गोईतेचा एक्झाम पॅटर्न डिफाईन केला असतो. तो पॅटर्न आपण काय करतोय त्याच्यामध्ये प्रिपरेशन करून घेतोय. यात तुम्हाला स्टडी मटेरियल असेल, इंडिव्हिज्युअल लेक्चर असतील, करिअर गायडन्स असेल. तुम्हाला जर्मनीसाठी जायचे असेल करिअर गायडन्स युरोप युनियन या UAE मध्ये. ओके, याच्यामध्ये तुम्हाला युरोपसाठी जाण्यासाठी जे विजा लागतात, जॉब सीकर विजा असेल, स्टुडंट विजा असेल, हाऊसबिल्डिंग असेल. हाऊसबिल्डिंग मीन्स इंटर्नशिप प्रोग्राम असतात. ओके, दिस इज अ बेसिक इन्फॉर्मेशन. नेक्स्ट आपल्याला आता करिअर अपॉर्च्युनिटी इन जर्मन लँग्वेज. जर्मन लँग्वेज जर तुमच्याला येत असेल तर तुम्हाला करिअर अपॉर्च्युनिटी आहे इंटरनॅशनल कंपनीज ओव्हरऑल इंडिया, इंटरनॅशनल ओव्हरऑल. ओके, German language skills you make Europa CVs, career opportunity, international careers, German translator, Indian government, translate embassy also. Okay, interactive professionally, writing, trainer, always demand. Okay, job in Korean embassy, नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, इंडिया. आणि त्यानंतर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आता महाराष्ट्र शासनाने पण ऑपॉर्च्युनिटी काढली आहे. जर जर्मन लँग्वेज असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी जर्मनीमध्ये पण आहेत आणि युरोपियन युनियनमध्ये तुम्हाला तुमचे एक ॲडव्हान्टेज असेल, तुमच्याकडे जर्मन लँग्वेज असेल, तुमचा एक्सपिरियन्स असेल इंडियाचा, तर तिथं जॉबचे चान्सेस जास्त. आता नेक्स्ट आपण आता A1 मध्ये काय पाहणार आहोत. A1 मध्ये सुरुवातीला असतात ग्रेटिंग्स. ग्रेटिंग्स मध्ये नंतर अल्फाबेट्स. ग्रेटिंग्स मीन्स गुड मॉर्निंग, गुड नाईट, गुड इव्हनिंग, एव्हरीथिंग. दिस इज अ ग्रेटिंग. हाय, हॅलो, बाय, थँक, डांक, चूज. दिस इज अ जर्मन लँग्वेज ग्रेटिंग. नेक्स्ट अल्फाबेट्स इज अ बेसिक फंडा. अल्फाबेट्स ABCD. त्यानंतर नंबर. नंबर मीन्स चालन, लाईक जर्मन चालन, नंबर्स 1 2 3 4 5. ओके, डेज, मंथ, सीझन्स, पार्ट ऑफ बॉडीज, फॅमिलीज, अक्षर, कलर, शेप, वेव फ्राग. इट इज इम्पॉर्टंट टॉपिक. वेव फ्राग मीन्स WH टाइप क्वेश्चन. इंट्रोडक्शन्स, डेली रुटीन्स. हे झाले बेसिक्स कन्सेप्ट A1 साठी. नेक्स्ट असतं ग्रामर पार्ट्स. ग्रामर पार्ट्स मध्ये आर्टिकल्स, पर्सनल प्रोनाउन, वे फ्राग, एक्सप्रेशन या उडं नाही मीन्स S9 क्वेश्चन्स, कॉन्जुकेशन्स, पॉझेसिव्ह, आर्टिकल, त्र्यंबार वर्ब, परफेक्ट, पास्ट टेन्स, आपण जाईन, अकुजाटिव्ह, डाटिव्ह. हे आले ग्रामरचे टॉपिक्स. आपण काय करतो, तुम्हाला सुरुवातीला आपण ग्रेटिंग्स, अल्फाबेट्स, नंबर्स हे प्रॉपरली आपण 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप हे सगळं आपण हे A1 मध्ये कव्हर करतो टॉपिक्स. ओके, आणि नेक्स्ट आपण या तुम्हाला स्टडी मटेरियल मध्ये आपण तुम्हाला बुक्स देतोय. याच्यामध्ये आपल्याला 2 बुक्स असतात. एक असतं कोर्स बुक्स आणि एक असतं आपलं आर्बाइट बुक्स. कोर्स बुक मीन्स कोर्स बुक्स असतं आणि आर्बाइट बुक्स हे आपलं. ओके, मी तुम्हाला शेअर करतो. हे आपल्याला इन हँड नोट्स आहेत. हे प्रॉपर तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करतोय. अल्फाबेट जस्ट लँग्वेज तुम्हाला पूर्ण हे मराठीमध्ये शिकवलं जाईल. दी बुक्स्टा वेरियन अल्फाबेट A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V सेम लाईक इंग्लिश. जसं तुम्हाला हे आपण लँग्वेज मराठी लँग्वेज मध्ये शिकवतोय. लाईक जर्मन. जर्मन ओके, हे तुम्हाला नोट्स बुक नोट्स असतात सगळे. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, स्टेप बाय स्टेप. ओके, नंबर्स, लाईन, सॉय, ड्राय, फेअर्स. ओके, 7 8 9 10. दिस इज द नंबर्स मीन्स चालन.
हे ओव्हरऑल नोट्स. नेक्स्ट आपण याच्यामध्ये काय करतो, मला दोन बुक्स असतात याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला बुकची सॉफ्ट कॉपी असेल, कोर्स बुक असतं एक, आणि एक असतं आर्बाइट बुक. त्यानंतर आपण काय करतो, मला याचे एक ऑडिओ क्लिप पण असतात. ओके, हे नेटवर्कचं बुक्स आहे. हे ओव्हरऑल इंटरनॅशनली थ्रू आउट हे करतात एक्झामसाठी, गोईथ एक्झामसाठी हे बुक प्रेफर करतो आपण. या नेटवर्क बुक्स मध्ये जवळजवळ 12 चॅप्टर्स असतात. हे सगळे आपण चॅप्टर्स, टास्क, बुक्सटा वेरियंट हे चॅप्टर आपण तुम्हाला रीड करतो. गुटन टाक, फ्रुंड, कलिग, स्टँड सिटी. ओके, हे वाले बुक्स. आणि त्यानंतर आपण तुम्हाला एक डिक्शनरी असेल, एक डिक्शनरी असतं हे का, हे तुम्हाला नोट्स असतील. A1 A2 बेसिक ग्रामर्स, पीपीटी, आणि डिक्शनरी म्हणजे इंग्लिश टू जर्मन ट्रान्सलेटर. ओके, हे झालं आपलं रिलेटेड स्टडी मटेरियल. हा झाला आपला A1 चा सिलेबस. आता याचे एक्झाम पॅटर्न का असतो, मीन्स प्रूफिंग स्टाईल. प्रूफिंग स्टाईल मीन्स एक्झाम पॅटर्न. जर्मन लँग्वेजचा एक्झाम पॅटर्न सेम लाईक इंग्लिशची IELTS एक्झाम असते ना, त्याच टाईप मध्ये असतो. पहिलं असतं लेझन, ह्युरन, स्क्रायबन, स्प्रेशन. मीन्स रीडिंग, लिसनिंग, रायटिंग, स्पीकिंग. इच मॉड्यूल 25 मार्क्स. प्रत्येक मॉड्यूल हे 25 मार्क्स, 25, 25, 25, 25. टोटल मार्क्स असतात 100. आणि मिनिमम मार्क्स रिक्वायर्ड पाहिजे 60. ओके, हे पासिंग मार्क्स असतात. A1 साठी ऑल कंबाईन टुगेदर तुम्ही लेझन मध्ये जास्त घेतले, हेरोन मध्ये जास्त घेतले, स्प्रेशन मध्ये कमी घेतले, तर तुमची ओव्हरऑल टोटल किती झाली पाहिजे, 60 झाली पाहिजे, 60 टोटल आउट ऑफ 100. हा झाला एक्झाम पॅटर्न. ही एक्झाम कंडक्ट करतं गोइथे इन्स्टिट्यूट, मॅक्स विलर भवन. तुम्ही गुगलला जरी सर्च केलं ना, हे तुम्हाला गोइथे इन्स्टिट्यूट दिसतं. इथं तुम्हाला आम्ही काय करतो, एक्झाम बुक्स करून देतोय. इथे एक्झाम बुक केली की त्या डेटला तर तुम्ही एक्झाम द्यायची. एक्झामचं प्रिपरेशन, मॉक टेस्ट वगैरे आपण इथं सगळं कव्हर करतोय तुमची. ओके, हा झाला आपला A1 साठी पॅटर्न. सेम लाईक A2, B1, B2 सेम एक्झाम पॅटर्न असतो. फक्त सिलेबस काय असतं, थोडा डिफरन्स असतं. A1 साठी बेसिक्स, A2 साठी थोडं ऍडव्हान्स असतं, B1 आणि B2 साठी सेम लाईक थोडं ऍडव्हान्स लेवल. फक्त A1 इज द बेसिक्स लेवल. ओके, क्लिअर सर? काय डाऊट्स तुमचे? नाही सर. हा, अजून काही तुमचे डाऊट्स असेल तर विचारा. आपण सुरुवातीला तुम्हाला बेसिक ग्रेटिंग्स पासून चालू करतो याच्यामध्ये. हे ओके. हा स्टार्टिंग फेज हेच असतं, लेवलची A1च असतं. A1 पासून स्टार्ट होतं त्याच्यात सिलेबस. तुमचे काय ओके. डाऊट्स असेल तर तुम्ही विचारू शकता, म्हणजे अजून काय समजलं नाही याच्यात काय. नाही, ओईटी दे एक्झाम तर कंपल्सरी, हे त्याच्यानंतरच मिळते ना सर्टिफिकेट? हा, गोईथे नंतर तुम्हाला सर्टिफिकेट भेटते. आपलं सर्टिफिकेट भेटतं तुम्हाला जर्मन लँग्वेजचं कम्प्लीट झालं. पण हे आपलं ओके. सर्टिफिकेट तुम्ही जर कुठे जरी ओव्हरऑल जर तर ते इन्स्टिट्यूट जे मध्ये. हा, बोला ना. त्याच्यामध्ये रीडिंग रायटिंग रायटिंग पण करायचे का हा, जर्मन रायटिंग लँग्वेज पण मध्ये? असतं. म्हणजे जर्मन लँग्वेज मध्ये तुम्हाला दोन्ही एसे रायटिंग म्हणजे एक एक छोटा पॅरेग्राफ असतो, SMS रायटिंग असतं, आणि ईमेल रायटिंग असतं, किंवा एसे रायटिंग नॉर्मल असतात. ते काय नाही, तुम्हाला ओके. 25 मार्काचे असतात. छोटे छोटे टॉपिक सगळे ते आपण कव्हर करून घेतो त्याच्यामध्ये. लिसनिंग मध्ये ते हा, समोरचं बोलणं, आपण मग त्याला आन्सर येस, हा, करायचं ते. तुम्हाला असे हेडफोन देतात, तुम्ही लिस्निंग करायचं आणि ते क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह करायचे आम्ही. लेझन मीन्स रिडिंग करून तुम्ही सॉल्व्ह करायचे, रीड करायची पॅरेग्राफ, आणि त्याच्या खाली तुम्हाला 4 ऑप्शन दिले असतात, ते ऑप्शन फिल करायचे. ओके. आणि स्प्रेशनला तुम्हाला जस्ट नॉर्मल तुम्हाला इंट्रोडक्शन विचारतायत, वेअर आर यू फ्रॉम. हे 4-5 क्वेश्चन असतात स्प्रेशन मध्ये. ते आपण एक्झाम पॅटर्न मध्ये हां हां. डिटेल्स मध्ये घेऊया. तुमचं जसं लेक्चर चालू झालं ना, आपण तुम्हाला डिटेल मध्ये शिकवतोय सगळं, म्हणजे एक्झाम प्रिपरेशन कसं असेल, मॉक टेस्ट असते तुमच्या, हे आपण कव्हर करतोय. ओके. हम्म.
आणि हे तुमचे सगळे ओव्हरऑल 45 आवर्सचे लेक्चर असतील. यात तुम्हाला ओव्हरऑल स्टडी मटेरियल असेल. ओके. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स भेटतील लाईफ टाईमसाठी, आणि तुम्हाला करिअर गायडन्स भेटेल. जर्मनी असेल, युरोपियन युनियन असेल, युएई असेल, जॉब कसा फाइंड आउट करायचा, त्यासाठी लागणारे काय डॉक्युमेंट्स असतील, त्यासाठी लागणारा प्रॉपरली सीव्ही लागतो, युरोपास सीव्ही लागतात, युरोपास कव्हर लेटर, हे सगळं आपण तुमचं या सेशन मध्ये कव्हर करून घेतोय. ओके. हम्म. ओके. 3 महिन्याचा क्लास असेल का हा? हा 45 आवर्सचा, 45 आवर्स. फोर्टी A1. फाय येस. हा. A1 कम्प्लीट झाली, तुम्ही A1 ची एक्झाम द्या, किंवा डायरेक्ट तुम्ही त्याच्यानंतर A2 चालू करू शकता. आणि तुम्ही कंबाईन डायरेक्ट A2 ची जर एक्झाम दिली ना, B1 ची दिली ना, काही प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट तुमचं कन्सिडर बाबा A1 कम्प्लीट झाले, A2 झाले, डायरेक्ट तुम्ही B1 आणि किंवा B2 ची किंवा A2 ची एक्झाम देऊ शकता. असं की तुम्ही प्रत्येक मॉड्यूलची एक्झाम द्यायची पण गरज नाही, म्हणजे A1 ची दिली एक्झाम असं नाही. तुम्ही डायरेक्ट A1 A2 करा, नंतर A2 ची एक्झाम द्या, दोन्ही कंबाईन करून एकच एक्झाम द्यायची A2 ची. A1 ची एक्झाम द्यायची गरज नसते त्याच्यामध्ये हा. तुम्ही जर A2 देत असाल तर. ओके. म्हणजे डायरेक्ट जरी दिले तर चालेल. डायरेक्ट तिथे जातात. आता कसं करतो आपण, पहिली दुसरी तिसरी करतोय, कारण 10वीला डायरेक्ट एक्झाम देते बोर्डची. पण व्हॅलिड आपली काय असतं, बोर्डचीच एक्झाम हो. व्हॅलिड असतं, पण ते त्यांनी कन्सिडर करतो बाबा ते ओव्हरऑल सगळे हे. कारण की आम्हाला मेडिकल फील्ड B2 लागणार आहे ना. हा B2 लागणार आहे तुम्हाला. स्टार्टिंगला A1 A2 करा, तुम्ही डायरेक्ट B1 एक्झाम द्या, नंतर तुम्ही B2 ची एक्झाम द्या. हो, तिथून सुरुवात करा. स्टेप बाय स्टेप करावं लागेल ते. येस. तुम्हाला सुरुवातीला A1 हे तुम्हाला बेसिक पासून चालू करावं लागेल. A1 मध्ये, A1 मध्ये आपण ग्रेटिंग्स पासून चालू करतोय. गुड मॉर्निंगला काय म्हणतात, गुटन मॉर्गन, इथून आपल्याला चालू करावं लागेल. अल्फाबेट्स आहेत, नंबर्स आहेत, हे हो, सगळे बेसिक करावं होते क्लिअर आधी. चालेल सर. मग कसं राहणार सर, क्लास वगैरे कसे येतात तुमचे? आपले बघा, आपले क्लास कसे असतील, हे डेली क्लास असेल आपला 1 आवर्स. ओके. त्यानंतर आपलं ओके. एक दिवस लेक्चर झालं की नंतर एक नेक्स्ट दुसऱ्या दिवशी आपली प्रॅक्टिस असते, मीन्स प्रेशन टाईम. ओके. स्पीकिंग पार्ट होते. लँग्वेज इज अ नॉर्मल. तुम्ही जोपर्यंत तुम्ही स्पीक नाही करत, बोलत नाही, तोपर्यंत तुम्हाला ही गोष्टी क्लिअर नाही होत. तर आपण काय करतोय, फोकस जास्त हो. प्रेशन वरती देतोय, प्रेशन टाईम. ओके. स्पीकिंग वरती. आता जस्ट नॉर्मली बोलतोय आपण घरामध्ये, मी जेवलो. ओके. येस सर. हं. खाणे, पिणे. ओके. जॉगर, जॉगिंगसाठी जाणे. असे छोटे छोटे वर्क्स करून आपण तुम्हाला वाक्य बनवायला शिकवतो पहिल्याच लेक्चर पासून. आणि त्याची आपण काय करून घेतोय, प्रॅक्टिस करून घेतो याच्यामध्ये. डेली प्रॅक्टिस असेल या पाहिजे. 2 2 3 3 स्टुडंटचे आपण कंबाईन करतोय. कारण का आपण आता जनरली आपण इंडियामध्ये एवढं जर्मन लँग्वेज स्पीकिंगचं कोण नसतं. पण तुम्हाला प्रॅक्टिसचा एक पार्टनर पाहिजे. ओके. ते पार्टनर आपण तुम्हाला, हो. एक स्टुडंट पार्टनर असेल, ते तुम्ही दोघं कनेक्टिव्हिटी करू शकता याच्यामध्ये. आणि नेक्स्ट आपलं तुमचं आपलं जर्मनीमध्ये पण आपले फ्रेंड्स कल्चर सगळं आहेत, पण तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स असतील रिगार्डिंग करिअर, रिगार्डिंग जॉब्स, मास्टरसाठी, बॅचलरसाठी. हे आपल्याला लेक्चर आपण सेशनमध्ये ऍड करत जाते कधी. ओके. ओके. ओके सर. अजून काही डाऊट्स असेल तर तुम्ही विचारायच्यामध्ये. नाही सर, याच्यात काही नाही डाऊट. हम्म. चालेल मग तसं मला तुम्ही अपडेट करायच्यामध्ये, कधी चालू करायचं काय नाही, तर आमचे बॅचेस आता चालूच आहेत. ओके. आणि याचं कसं असेल सर, फीज वगैरे? याची फीज आपण आता लॉन्च केलेली आहे 10,000 मध्ये A1 लेवल. ओके. यामध्ये तुम्हाला आपण काय ओके. करतोय, A1 लेवलचं विथ स्टडी मटेरियल, विथ तुम्हाला रिझ्यूम असेल. ओके. मी तुम्हाला जस्ट दाखवतोय मी आता किती स्टुडंटचे, म्हणजे तुम्हाला जो सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्ही जेव्हा फाईन जॉब करताय तुम्हाला युरोपास सीव्ही लागतोय. ओके. हे युरोपास सीव्ही तुम्हाला आपण काय करतोय, बनवून देतोय प्रत्येकाला युरोपास सीव्ही. ओके. त्यानंतर तुम्हाला युरोपा सिरीज मध्ये कंटेंट्स कसे चेंज करायचे, त्यामध्ये कुठले पॉइंट्स टाकायचे, त्या
कव्हर लेटर लागतं एक इम्पॉर्टंट, कव्हर लेटर पण इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला A1 झालं की सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या, पण सुरुवातीला बेसिक तुम्हाला स्टार्टिंग करावं लागेल आपलं A1 पासून. हे पोर्टल आहे युरोपा सीव्हीचं. यामध्ये कसं असतात, प्रॉपर तुम्ही सीव्ही बनवू शकता आणि तिथूनच तुम्ही काय करू शकता, जॉब साठी अपलोड पण करता येते. ही साईड आहे युरोपाची, युरोपियन युनियन मध्ये. ओके. स्क्रीन आहे ना विजिबल? हो सर. हा, माय लायब्ररी मध्ये गेलं ना, हे बघा, तुम्हाला सीव्हीज देते सगळे स्टुडंट दिसत आहेत. हे बघा, सगळे स्टुडंटचे हो माहिती हो. सीव्ही आहे ते पूर्ण. आपण काय करतोय ना, प्रॉपरली हे युरोपास सीव्हीज आणि युरोपाचे कव्हर लेटर असते. ठीक. ते पण तुम्हाला आपण याच्यामध्ये ह्याच इनक्लूड मध्ये फ्री ऑफ कॉस्ट मध्ये बनवून देतो. आणि स्टडी मटेरियल मध्ये तुम्हाला मराठी ॲज अ मराठीमधून तुम्हाला नोट्स आणि इंग्लिश मधून दोन्ही टाईप मध्ये तुम्हाला असे नोट्स भेटते सगळं. ग्रामरचे टॉपिक आले भेटतात आणि हे बुक्स, नेटवर्क बुक्स, अर्बाईट बुक्स, हे सगळं तुम्हाला फ्री मध्ये भेटतं. सॉफ्ट कॉपी स्टडी मटेरियल आणि डेली याची प्रॅक्टिस असेल. ओके. ठीक काय आहे. तुमचे डाऊट्स कारण की वगैरे आता असेल? आम्ही ते जर्मन लँग्वेज गव्हर्नमेंटचं ते दिलेलं आहे, ते अजून चालू व्हायला वेळ आहे. हा, गव्हर्नमेंटचं दिले तुम्ही, ते चालू व्हायला तुम्ही वेळ आहे. तर तुम्ही आता हे कसं बघा, गव्हर्नमेंटचं तुम्ही पण ते करू शकता, असं नाही की तुम्ही ते पण करा. आणि तुम्हाला गव्हर्नमेंट मध्ये हो हो. नाही नाही. हा, हे हा, कसं ते चालू असतं. झाल्यावर हे पण सोबत चालू केलं तर थोडस बरं राहील ना. नाही नाही, हे तुम्ही आधी चालू करा, कारण का ते चालू करण्याच्या पहिलं ते कसं गव्हर्नमेंटचे तुम्हाला टाइम भरपूर लागेल तुम्हाला चालू करण्यासाठी. हे तुमचं इमिडिएटली चालू होतं. हो आणि याच्यामुळे तुम्हाला हे गव्हर्नमेंटचे हो करण्यापेक्षा ना, तुम्ही या थ्रू जे केला थोडंफार तुम्हाला खर्च करेल, खर्च होईल, पण ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या क्लिअर होऊ जातात त्याच्यामध्ये. गव्हर्नमेंट काय करणार, तुम्हाला नॉर्मल शिकवणार, त्याची प्रॅक्टिस, लँग्वेजला प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही बोलला तरच तुम्ही लँग्वेज शिकताय. हो. गव्हर्नमेंट मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करून देणार नाही, त्यामध्ये तुम्हाला 100 स्टुडंट असते, तुम्हाला लेक्चर शिकवत आहेत. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला बुक्स वगैरे असं काय स्टडी मटेरियल वगैरे काय प्रोव्हाइड करतायत काय नाही, यामुळे तुम्हाला सगळं प्रॉपर प्रोव्हाइड करतो स्टडी मटेरियल. आणि गव्हर्नमेंटचं चालू व्हायला अजून किती दिवस आहे तुमचं? ते काय अजून काही फिक्स नाही. अजून त्यांचं काय डिक्लेअर झालंच नाही, म्हणजे 1 महिना 2 महिना जाईल, तोपर्यंत तुमची एक लेवल कम्प्लीट होईल. जेव्हा तुमची एक लेवल कम्प्लीट होणार हो. ना, तुम्हाला कॉन्फिडन्स जास्त येतोय. समजलं का, तुम्हाला कॉन्फिडन्स आला ना लँग्वेज मध्ये, की तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट लेवल जाता. पण A1 इज द बेसिक्स तुमचं जर क्लिअर नसेल, तर तुमचं जो समोरच्या लेवल तुम्हाला हे थोडं डिफिकल्ट जात आहे. त्यात सगळे ग्रामरचे टॉपिक कव्हर करावं लागतं. वोकॅब वर्ब्स लई इम्पॉर्टंट आहे. आपण तुम्हाला डेली 5 वर्ब्स देतोय रुटीनसाठी, डेली रूटसाठी 5 वर्ब डेली करायचेच. आणि 5 रुटीन वर्ब्स वरून आपण 2 सेंटेन्स बनवायचे. एक आपण आता जेवणी, जेवणी मीन्स एसन आहे, मी जेवतो. मी म्हणला काय म्हणतात, इश म्हणतात, इश एस. हे सेंटेन्स आपण सुरुवातीला बेसिक पासून इंडिव्हिज्युअली प्रत्येकापासून बनवून घेतोय, छोटे छोटे सेंटेन्स. आणि जर बेसिक क्लिअर असेल तरच तुम्हाला हे समोरच्या लेवल समजतात, A1 A2 B1 B2 C1 C2 हे क्लिअर होत. जर आपण हे 3 A1 करून घेतलं नंतर डायरेक्ट B2 ला एक्झाम दिली तर चालेल नाही, ना. हा, डायरेक्ट B2 ला एक्झाम देतात, पण तुम्हाला A1 आणि A2 चा दोन्ही सिलेबस कव्हर करावा लागेल. आता हे नॉर्मल तुम्ही बुक्स मी तुम्हाला पाठवतोय. आता ह्या बुक्स मध्ये तुम्हाला जे गव्हर्नमेंट मध्ये ना, हे बुक्स कव्हर बुक्स तुम्हाला नाही शिकवणार. त्यात बघा, माय ओनूम, माय होम, घरामध्ये काय जे वस्तू आहेत ना त्याच्या रिलेटेड हा पूर्ण चॅप्टर आहे. आता एक पहिला चॅप्टर घ्या, गुटन टाग. आता हा चॅप्टर आहे गुटन टाग, दिवस. ओके, याच्यामध्ये ब्रेकफास्ट पासून दिलेले आहे. आता एक नॉर्मल कम्युनिकेशन कन्व्हर्सेशन घेऊ आपण. हा, हॅलो चूस, वी बिस दू, hören Sie und lesen Sie, wie heißen Sie the पर्सनल. कारण आता इथं आपण नॉर्मल जसं कम्युनिकेशन, हॅलो नीना, हॅलो ग्यार्गो, वी गेट्स मीन्स हाऊ आर यू, डांक थँक यू, झेअर गुड, उंड दू, आय एम गुड, अबाउट यू, एस गेट, डांक, आय एम ओके थँक यू.
हे तुम्हाला जोपर्यंत रीडिंग येत नाही आणि त्याचा प्रॉपर मिनिंग नाही समजत तोपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे. वी गेट्सचा मिनिंग वर्ब्स इम्पॉर्टंट आहेत. दांक मीन्स थँक्स, झेअर मीन्स व्हेरी, गुड्स मीन्स गुड, सेम लाईक वी गेट्स. हे तुम्हाला रीडिंगसाठी लेझन इम्पॉर्टंट टॉपिक आहे. इस हायझ युअर नेम निवजित नवजित. ओके, इश हायझ नवजित. नवजीत नवजीत. या इस हायझ कैलास, इश बिन कैलास. जर्मन मध्ये पण जसं इंग्लिश मध्ये आय एम बोलतो, माय सेल्फ बोलतोय, माय नेम इज बोलतोय, बरोबर. सेम मिनिंग आहे पण सेंटेन्स वेगळा आहे. सेम लाईक जर्मन असो, इश हायझ मीन्स कैलास, इश बिन कैलास, माय नाम इस्ट कैलास. हे कंपॅरिझन इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. ओके, हे आपण तुम्हाला एकदम बेसिक्स हे बुक्स मध्ये रीडिंग असेल आणि याची तुम्हाला ऑडिओ प्रोव्हाइड करतोय आपण. हे ऑडिओ दिसत आहेत ना, त्याचे ऑडिओ सीडी आहेत. हे ऑडिओ पण आपण काय करतो तुम्हाला लिसनिंग साठी ऑडिओ प्रोव्हाइड करतो. ऑडिओ मध्ये वर्ब्स वर्ब्स डिक्शनरी आणि ऑडिओज. ऑडिओ मध्ये हे तुम्हाला ई बुक्स असतं. हे बुक्स आपण ऑडिओ तुम्हाला लिसनिंग करायचं हेडफोन्सला आणि तो काय बोलेल ते सगळं तिथं कन्व्हर्सेशन असेल.